आणि यानंतर बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। मराठा समाजाला हायकोर्टाकडनं मोठा दिलासा मिळतोय। आरक्षणाला स्थगिती नसल्यानं गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश सुरू राहतील। या संदर्भातली पुढची सुनावणी 18 आणि 19 जुलैला पार पडेल। शिवसेना भवनाबाहेरच्या एका बॅनरवर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्रित फोटो झळकलेत। आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँड चालेल असं म्हणत या दोघांना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या। प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय उर्वरित लोकांशी चर्चा करून घेऊ अशी माहिती शरद पवारांकडून देण्यात आली आहे। तर जयंत पाटील 8 वेळेला प्रदेशाध्यक्ष झालेत। त्यांनी नव्या पिढीला प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेतल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय। अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये शरद पवारांनी उद्योजक अफजल शेख यांची भेट घेतली। यावेळी खासदार निलेश लंकेही उपस्थित होते। दरम्यान पवारांनी अफजल शेख यांची भेट घेतल्यानं चर्चाही रंगल्या। जालन्यामध्ये जलील यांच्या घरावरती चिखलफेक करण्यासाठी निघालेल्या छत्रपती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि यावेळी कार्यकर्त्यांनी जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। एकीकडे पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश सरकारकडून दिले गेलेत, तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चाही वेग धरतात। मात्र या चर्चेची गाडी पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे। दोन्ही भावांमध्ये अद्याप कोणताच अधिकृत निर्णय झालेला नाहीये। सोबतच दोनही पक्षांमध्ये कोणताही प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही। त्यामुळे युतीचं घोडं कुठे अडलंय याची चर्चा होतीये। अर्थ खात्यानं GR काढला मात्र निधी मिळालाच नाही असा दावा निधी वाटपाच्या वादावरनं संजय शिरसाट यांनी केलाय। तर निधी वाटपावरनं अजितदादांशी कोणताच वाद नसल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलंय। लाडकी बहीण योजनेवरती भरत गोगावलेंनी मोठं विधान केलं। लाडक्या बहिणीमुळे निधीचं वाटप करणं मुश्किल बनलंय। सोंग सगळी आणता येतात पण पैशांचं सोंग आणता येत नाही असं वक्तव्य गोगावलेंनी केलं। चंद्रशेखर बावनकुळे आपले चांगले मित्र आहेत, त्यामुळे मित्रत्वाच्या नात्यानं आपण आज त्यांना भेटलो। भेटीत कोणतीच राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती संजय शिरसाट यांनी बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली आहे। चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांची आज भेट झाली। यावेळी ड्रॅगन पॅलेस टेम्पल बाबत शिरसाटांनी भेट घेतली अशी माहिती मिळते आहे। नारायण राणेंनी नितेश राणेंना कानपिचक्या दिल्या। मुख्यमंत्र्यांना बाप असं संबोधणं चुकीचं आहे। मुख्यमंत्री जनतेचा सेवक असतो असं म्हणत त्यांनी नितेश राणेंना सुनावलेलं आहे। तर वैभव नाईकांनी नारायण राणेंवर टीका केली। तुमच्या मुलावर टीका केल्यानंतर तुम्हाला वाईट वाटलं, त्यामुळे तुमच्यावर टीका झाली। तर मारहाण करण्यापर्यंतची धमकी द्यायची आणि तुमच्या चिरंजीवांनी टीका केली तर ते निवडून आले, त्यांना लोकमत आहे असं म्हणायचं हे कितपत योग्य असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी खासदार राणेंना विचारलाय। आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी बेईमानी उद्धव ठाकरेंनी केली। संजय राऊत त्याचं मूळ आहेत, त्यामुळे त्यांना बेईमान ऑफ द महाराष्ट्र हा अवॉर्ड द्यावा लागेल असा टोला आशिष शेलार यांनी लगावला। पालकमंत्री संजय शिरसाट समर्थक माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरावर शेण फेकणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घरासमोर बंदोबस्त वाढवलेला। इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्ट कारभाराचे आरोप केले। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरनं शिवसेना उबाठा गट आक्रमक झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये क्या हुआ तेरा वादा असं म्हणत अंबादास दानवेंनी ट्रॅक्टर मोर्चा काढला। हिंगोलीमध्ये ठाकरे गटाच्या वतीनं सरकार विरोधात क्या हुआ तेरा वादा या आंदोलनांतर्गत कळमनुरी तहसील कार्यालयावरती ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। सोबतच सेनगाव तहसील कार्यालयावरती भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आलाय। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर घणाघाती टीका केली आहे। जयंत पाटील राजकारणातला एक संपलेला विषय आहे असं म्हणत त्यांनी टीका केली। बुलढाण्यामध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा एक झटका बसलाय। माजी जिल्हा परिषद अध्यक्षासह 2 माजी जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपत प्रवेश केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला। श्रीरामपूरमध्ये शरद पवारांनी मीनाताई जगधने यांची भेट घेतली। मीनाताई जगधने शरद पवार यांच्या भगिनी आहेत। ही सदिच्छा भेट असल्याची माहिती आहे। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 4था दिवस आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी कडूंनी आंदोलन पुकारलंय। आंदोलनाबद्दल अजूनही तोडगा निघू शकलेला नाही। मुंबईमध्ये मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेच्या वतीनं आज आंदोलन छेडण्यात आलं।
विविध मागण्यांसाठी बच्चू कडू 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करतायत। बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत आंदोलन केलं। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी बच्चू कडूंच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दिलाय। पक्ष आणि जात विसरून आता शेतकरी म्हणून एकत्र येण्याचं आवाहन मनोज जरांगेंनी शेतकऱ्यांना केलंय। शेतकऱ्यांसाठी लढा देणारी खूपच कमी माणसं शिल्लक आहेत असं वक्तव्य रविकांत तुपकर यांनी केलं। आज शेतकऱ्यांनी बच्चू कडूंच्या पाठीमागे उभं राहायला हवं, अन्यथा इतिहास माफ करणार नाही असं त्यांनी विधान केलं। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन यासह अन्य मागण्यांसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू हे अन्नत्याग आंदोलन करतात। या आंदोलनाला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पाठिंबा दिलाय। बच्चू कडूंच्या आंदोलनाची प्रशासन दखल घेत नसल्यानं बुलढाणा जिल्ह्यातील प्रहार संघटना आक्रमक झाली। प्रहार संघटनेचे नेते अजय टप हे चक्क टॉवरवरती चढले आणि त्यांनी आंदोलन पुकारलं। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनासाठी विशेष वैद्यकीय पथक असणार आहे। हे पथक कडूंच्या आरोग्याची दिवसातनं 2 वेळेला तपासणी करेल। वर्ध्याच्या आर्वीमध्ये बच्चू कडूंच्या समर्थनासाठी अनोखं आंदोलन केलं गेलं। यावेळी शेतकऱ्यांनी काहीच उरलं नसल्याचं म्हणत नायब तहसीलदारांना कपडे दिले। बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीतही आंदोलन करण्यात आलं। प्रहारच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर तहसील समोर साखळी उपोषण केलं। संतप्त असलेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रक रोखला आणि आंदोलन छेडलं। कार्यकर्त्यांनी ट्रक समोर झोपत सरकारचा निषेध केला। बच्चू कडूंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस असून कडूंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी चांदूर बाजार बंदची हाक देण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रहारचे कार्यकर्ते एकत्र आलेले आणि सरकार विरोधात त्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। अमरावतीमध्ये प्रहार संघटनेचं आंदोलन चांगलंच पेटलं। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टायर पेटवून त्याचा निषेध करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालत शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा नैवेद्य दाखवला गेला। जालना शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। पुढचे 5 दिवस जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्यानं दिलाय आणि त्या अनुषंगानं आज जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण कायम आहे। वाशिम जिल्ह्यातील रिठद, आरसेगाव, किनखे, मुंगळा यासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडला। या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसतंय। अकोल्यातील बाळापूर शहरात जोरदार पाऊस झालाय। या पावसामुळे शहरातले रस्ते जलमय झाले। अनेक ठिकाणी झाडंही उन्मळून पडली आहेत। जनशक्ती शेतकरी संघटना जलसंधारण कार्यालयाविरोधात आक्रमक झाली आहे। पाझर तलावाची बोगस बिलं काढल्याचा आरोप करण्यात आलाय। यावेळी जलसंधारण कार्यालयाला काळं फासत कारवाईची मागणी केली गेली। कारवाई न केल्यास मंत्रालयावरती मोर्चा काढण्याचा इशाराही दिला गेलाय। नांदेडमध्ये कारखान्यानं पैसे थकवल्यानं साखर सहसंचालक कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। तातडीनं थकीत पैसे द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रायगडच्या मुरुडमधील एका शासकीय कर्मचारी महिलेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलंय। कोणती चौकशी न करता बिनबुडाचे आरोप केल्याचं म्हणत हे उपोषण सुरू करण्यात आलं। धुळ्याच्या शिरपूर शहादा महामार्गाला निधी मिळून सुद्धा दुरुस्ती होत नसल्याचा आरोप नागरिकांचा आहे। तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करावी या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन छेडलं। पेपरच्या रद्दीसोबत आलेलं तब्बल 9.5 तोळे सोनं एका भंगार गोळा करणाऱ्यानं मूळ मालकाला परत केलंय आणि प्रामाणिकतेचं उदाहरण दिलंय। त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातल्या भंगार गोळा करणारा अमित शेख चर्चेचा विषय। गोंदियातील सामूहिक विवाह सोहळ्यात चक्क बालविवाह पार पडल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय। इथे 3 बालविवाह झालेले असून विवाह प्रमाणपत्र मागत असताना या प्रकरणाचं बिंग फुटलं। पुणे ग्रामीण पोलीस दलातील खळबळजनक घटना समोर आली आहे। पोलीस दलातील कर्मचारी बेपत्ता झालाय। यावेळी या कर्मचाऱ्याच्या घरच्यांना चिठ्ठी सापडली। या चिठ्ठीमध्ये इंदापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक सूर्यकांत कोकणेंसह अन्य 2 पोलीस कर्मचाऱ्यांवरती काही गंभीर आरोप केले गेले आहेत। पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी राज्य सरकार नवीन धोरण आणेल अशी माहिती सूत्रांकडून दिली गेली आहे। लालबागचा राजा आणि मुंबईचा राजासह इतर मंडळांना या धोरणामध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे। दौंडच्या खडकी परिसरात कंपन्यांच्या अस्वच्छतेमुळे आणि तिथे झालेल्या दुर्लक्षामुळे दौंडच्या खडकीत
माशांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलाय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। संबंधित खात्याकडनं कारवाईची मागणी जोर धरतेय। धुळ्यामध्ये अतिसाराचे रुग्ण वाढलेत। एका 34 वर्षीय तरुणाचा अतिसारामुळे मृत्यू झालाय, तर परिसरात 90 संशयित रुग्ण आढळून आलेत। मंत्री भरत गोगावले यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीच्या वतीनं सदस्य हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन गोगावलेंचा सत्कार केला गेला। धारखाना येथील गुराखी गावातील लोकांची जनावरं चरण्यासाठी जंगलात गेला होता, मात्र ही जनावरं रात्री घरी न परतल्यामुळे शोधाशोध केल्यावरती धक्कादायक माहिती समोर आली। वेणी तलावात बुडून 45 जनावरांचा मृत्यू झालेला। बार्शीमधील शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या मुद्द्यावरनं शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले। कंपनीच्या ऑफिसमधील साहित्यासह खुर्च्यांची तोडफोड केली गेली। शेतकऱ्यांना विम्याचे पैसे कमी मिळण्यासह पीक विम्यातनं वगळल्याच्या कारणास्तव शेतकरी संघटना आक्रमक आहे। अमरावती जिल्ह्यात गेल्या मे महिन्यात तब्बल 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर गेल्या 5 महिन्यात 83 शेतकऱ्यांनी जीवन संपवलंय। शिवसेना ठाकरे गटाच्या एका शिष्टमंडळानं सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्टाचाराची सहसंचालकांसमोर पोलखोल केली। 80% बेड्स रिकामे असतानाही रुग्णालयातील कपडे धुण्यासाठी 56 लाख रुपये खर्च केल्याचं बिल यावेळी सादर केलं गेलं। हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे आणि पेरणीच्या मशागतीची कामं पूर्ण झाली आहेत, तर सध्या शेतकरी खतांसह बियाणं जुळणीच्या कामामध्ये व्यस्त आहेत। जालना ते परभणी महामार्ग अडवत समृद्धी बाधित शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। बाजारभावाच्या 5 पटीनं मावेजा देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी रस्ता अडवला। दारू पिऊन रेल्वे रुळावरती लोळत पडलेल्या एका व्यक्तीला रेल्वे थांबवून लोको पायलटनं चांगला चोप दिला। समोरून रेल्वे येत असल्यानं रेल्वे फाटक बंद झाल्यावरती हा मद्यपी रुळावरती झोपला। ही सगळी घटना एका प्रवाशानं आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील ज्योती साळुंखे या विवाहितेचा हुंड्यासाठी सासरच्यांनी छळ केला आणि तिची हत्या केल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणी आरोपींची फेर तपासणी करण्यात यावी अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे। रायगड जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमधील ई रिक्षा पायलट प्रोजेक्टला आज 1 वर्ष पूर्ण झालं। आतापर्यंत 2 लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतलाय आणि यातून जवळपास 592 रुग्णांना आधार मिळालाय। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरे येथे 201 वर्षांची परंपरा असलेला पारंपरिक कर्नाटक बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा झाला। यावेळी तांबड्या रंगाच्या बैलानं कर तोडली। ही कर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती। जळगाव जिल्ह्यामध्ये राज्यात बंदी असलेल्या HTBT कापूस बियाणांचा पुरवठा होतोय अशी माहिती मिळाली आहे। याचा गुजरात मध्य प्रदेशातनं पुरवठा होत असल्याचा संशय आहे आणि या प्रकरणी कृषी विभागाकडनं पडताळणी सुरू केली गेली आहे। सोलापूर पालिकेकडनं सोलापुरातील थकबाकीदारांच्या विरोधात विशेष मोहीम राबवली गेली। कर संकलन करण्यासाठी मालमत्तेची जप्ती होणार आहे। जवळपास 300 कोटींची थकबाकी असून थकबाकीदारांना 12 जूनपर्यंत कर भरण्याची मुदत देण्यात आली आहे। भाविकांचं श्रद्धास्थान अशी ओळख असलेल्या देहूमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातनं वारकरी येतात, मात्र वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या देहूतील इंद्रायणीची गटार गंगा झाली आहे। यामुळे पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याची मागणी वारकऱ्यांची आहे। मावळ तालुक्यातील शेतकरी काही दिवसांपूर्वीच्या पडलेल्या पावसामुळे अडचणीत आले होते। इंद्रायणी भात रोपांची पेरणीही रखडलेली, मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केली। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी ज्या रथातनं पंढरपूरकडे मार्गस्थ होते, त्या रथाला आता आधुनिकतेची जोड दिली गेली आहे। ज्या भक्तांना वारीत सहभागी होता येत नाही अशा भक्तांसाठी आता 24 तास महाराजांच्या पालखीचं दर्शन होणार आहे। महाराष्ट्रभरातल्या आणखी काही घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेत, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊया। महाराजांचा 340वा पालखी सोहळा काही दिवसांवरती आल्यामुळे देहूमध्ये विविध कामांची लगबग दिसते। देहू नगरपंचायतीकडनं इंद्रायणी नदीच्या घाटावरती स्वच्छता मोहीम राबवली जाते।
चिखलठाणा येथील विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला आता वेग मिळालाय। या कामासाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त 150 कोटींचा निधी प्रशासनाकडून मंजूर झालाय। सोलापूरमध्ये अजित पवार यांच्या पक्षाच्या सरचिटणीस पदावर कार्यरत असलेल्या ओमकार हजारे या तरुणानं आत्महत्या केली। ओमकारच्या आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। या प्रकरणी चावडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला गेला आणि अधिकचा तपास सुरू आहे। येवल्याच्या ग्रामीण भागात वादळाचा मोठा तडाखा बसला। सर्वाधिक नुकसान नगरसूल, अंदरसूल यासह इतर गावातल्या घरांचं झालंय। लातूर जिल्ह्यामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा आजपासून सुरू झाल्यात। शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। जळगावमध्ये चांदीच्या दरात गेल्या 10 दिवसात 10,000ची वाढ झाली आहे। यामुळे चांदीचा दर 1,08,000च्या पार पोहोचलाय। मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्ध पुरुषाच्या हातातील मोबाईल फोन हिसकावून नेणाऱ्या 2 आरोपींना सीताबर्डी पोलिसांनी अटक केली। 2 मोबाईल फोनही जप्त केलेत। जुनैद खान अख्तर आणि शेख शहाबाज शेख फारूक अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत। ही घटना नागपुरातली आहे। पालघरच्या बोईसर तारापूर MIDC मध्ये MD ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यांवर मुंबई पोलिसांनी छापा टाकला। या कारवाईत लाखो रुपयांचं मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आलंय। मनमाड शहरामध्ये अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीनं धुमाकूळ घातलाय। कॅम्प परिसरात असलेल्या मुर्तुजा बोहरी या व्यापाऱ्याच्या बंगल्यावरती दरोडा टाकून तब्बल 1 किलो सोनं आणि 8 लाख रुपये रोख रक्कम लुटून चोरटे फरार झाले। पाण्याची बाटली विकत घेण्याच्या बहाण्यानं महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना रांजणगाव पोलिसांनी अटक केली। अटक करण्यात आलेल्या चोरट्यांकडून पोलिसांनी 8 गुन्हे उघड करताना 10 तोळे सोन्याचे दागिने, 1 मोटरसायकल असं 10 लाख रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। परभणी स्थानिक गुन्हे शाखेनं मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून पोलिसांनी 10 मोटरसायकल हस्तगत केल्यात। नागपूर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे। सोन्या चांदीसह 6 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय आणि अधिकचा तपास सुरू आहे। पुण्यातल्या गंगाधाम चौकात भीषण अपघात घडला। या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण जखमी झालाय। भरधाव वेगानं येणारा ट्रक हा महिलेला धडकला। या महिलेला चिरडलं गेलं आणि ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे। कोल्हापूरमध्ये गावगुंडाची दहशत पाहायला मिळाली। गावगुंडांनी 5 चारचाकी वाहनांसह 3 दुचाकी फोडल्या तर एका तरुणाच्या कानावर सुद्धा हल्ला केल्यानं 12 टाके पडलेत। या सगळ्या घटनेचं CCTV फुटेज आता समोर आलंय। कोल्हापुरात आंतरराज्यीय गांजा विक्रीचं रॅकेट उजेडात आलंय। ओडिशातनं आणलेला 41 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला। गेल्या 5 महिन्यात 242 किलो गांजा जप्त झाल्याची माहिती मिळते।